आम्ही समस्त नागरिक इथं बसलेले आहे आणि आम्ही आमचा मुद्दा आता न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे। विषय असा होता की आमच्या गावात नियमाप्रमाणे आजपर्यंत कुठलीच ग्रामसभा भरली नव्हती आणि त्याच्यात काय ठराव झाले। मी सुटाळा बुजुर्गबद्दल बोलत आहे। सुटाळा बुजुर्ग या गावामध्ये आजपर्यंत कोणतीच अशी सभा भरली नव्हती जी ग्रामसभा कोरम पूर्ण करून भरणार होती। मागच्या वेळेस आमचे प्रश्न सुटले नव्हते, छोटे मोठे प्रश्न न सोडवले नाही। त्या कारणानं आम्ही इथं सरपंचाची विनवण्या केल्या, त्यांनी आम्हाला उद्धटसारखी उत्तरं दिली। आम्हाला ग्रामप्रशासनाकडून काही योग्य उत्तर मिळाली नाही। तेव्हा आम्ही आणखी त्यांच्याशी युक्तिवाद न घालता गावांना जागृत करून इथं ग्रामसभेसाठी बोलवलं। तर आमच्या शब्दाचा मान राखून इथं गावातले 700 ते 800 लोक जमा झाले। तेव्हा आम्ही त्यांना गावातले प्रश्न मांडले, काही विचारणा केली असता आमच्या कुठल्याही प्रश्नाचं योग्य उत्तर न देता ग्रामप्रशासन, सरपंच साहेब आणि इतर सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की ही ग्रामसभा संपली, आम्ही चाललो, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करून घ्या। तर आज एक नागरिक म्हणून मी हा प्रश्न विचारतो की जर गावाचा प्रथम नागरिक सरपंच जर म्हणत असेल की हे माझी जबाबदारीने टाळाटाळ करून निघून जात असेल, तर हे सर्व ग्रामस्थ आहेत, यांच्या प्रश्नाची उत्तर कोण देणार? तर असा आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे हा कदाचित झालेला संभाव्य भ्रष्टाचार आहे। जोपर्यंत आम्हाला आमच्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे आंदोलनं करत राहू। जर आमच्या प्रश्नांची उत्तरं सरपंच किंवा ग्रामप्रशासन सुटाळा बुजुर्ग यांनी दिलं नाही तर आम्ही पंचायत समिती इथे पुढील 2 दिवसात काळे झेंडे दाखवून आणि डफळे वाजवून अशा प्रकारचे शांततामय पद्धतीने आंदोलनं करणार आहोत। तर शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी, आम्हाला असं डावलून चालणार नाही। ग्रामस्थांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आणि या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा हे गाव शांत राहणार नाही। तरी सगळ्यांनी या गोष्टीसाठी आमचं सहकार्य करावं आणि झालेला भ्रष्टाचार आहे त्या विरोधात आम्ही गावासोबत उभा आहोत। तर तुम्ही आमच्याशी जुळा उभे राहा आणि प्रशासनाने या गोष्टी दखल घ्या की हा प्रश्न जर त्यांनी लक्ष देऊन सोडवला नाही तर शांततामय चाललेलं हे आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते आणि या आंदोलनाचं उग्र रूप धारण केलं तर ही पूर्णतः जबाबदारी प्रशासकाची राहणार आहे। यात आम्ही ग्रामस्थ याचा आमच्या स्वतःला आक्षेप लावून घेणार नाही।